श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय चमत्कारिक आणि रहस्यमय मंत्र ऐकणार आहोत, पाहणार आहोत. हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण मनोभावे ऐकला तर तुमच्या आशा इच्छा पूर्ण होतील, ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल. या मंत्राने तुमचे संपूर्ण भाग्यच बदलून जाणार आहे. तुमच्याकडे इतका पैसा साठेल की तुम्ही मागणाऱ्याच्या रांगेत नाही तर देणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुमच्या डोक्यावरचे सर्व कर्ज नष्ट होईल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल. विश्वास बसत नसेल तर हा मंत्र एकदा मनोभावे ऐकून तर पहा, तुम्हाला स्वतःच त्याची प्रचिती येईल. तुम्ही कधी विचार देखील केला नसेल इतके धन तुम्हाला मिळणार आहे. कारण हा मंत्र साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाहून वाहून तुमच्यापर्यंत येऊन आज पोचला आहे. स्वामी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छित आहेत. हा मंत्र चुकूनही तुमच्या कानावर पडला तर तुमचे असे भाग्य बदलेल की त्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, गरिबी, अपयश, सर्व काही अडथळे नष्ट करणारा हा मंत्र आहे. स्वामींना माहीत आहे तुम्ही किती अपमान सहन केला, तुम्ही किती कष्ट उपसले, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली आणि तरीही तुमच्या पदरी अपयश, दारिद्र्य, गरिबी आणि अडथळेच आहेत. परंतु आता हे सर्व बंद करायचं आहे. अपमान खूप सहन केला, आता अपमान नाही तर प्रगतीचे छान दिवस तुम्हाला पाहायचे आहेत आणि तो क्षण तुमच्या दरवाजात येऊन ठेपला आहे. आता मागे वळून पाहू नका. मागे काय झाले याचा विचार करू नका. महागाई इतकी वाढली आहे की आपण दैनंदिन गरजा देखील आपल्या या पैशातून पूर्ण करू शकत नाही. परंतु जेव्हा आपण अध्यात्माची जोड घेतो तेव्हा आपल्याकडे हळूहळू पैसा आकर्षित होऊ लागतो. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना पैशाच्या मदत केलेली आहे. मग तुम्हाला का करणार नाही? एकदा स्वामींवर विश्वास तर ठेवून पहा तुमच्या जीवनात कसा बदल घडतो ते. स्वामी समर्थ महाराजांची अलौकिक दैवी ऊर्जा तुमच्याकडे धनाला आकर्षित करेल. तुम्हाला मंत्र 108 वेळा किंवा 51 वेळा ऐकायचा आहे किंवा जप करायचा आहे. कारण स्वामी समर्थ महाराज आज तुम्हाला धन आणि पैसा देण्यासाठी स्वतः तुमच्याकडे येत आहेत. आज नाही तर कधीच नाही. संधी अजिबात वाया घालवू नका. नंतर तुम्ही दुःख करत अजिबात बसू नका, रडत बसू नका. आता रडणे थांबवा आणि या मंत्राचा स्वीकार करा. कारण देव संधी देत असतो, आपण त्या संधीचे सोने करायचे असते. आणि म्हणूनच या मंत्राचे संपूर्ण श्रवण करा. तुम्हाला स्वामींवर विश्वास नसेल तर तुम्ही हा मंत्र नाही ऐकलात तरी चालेल. परंतु खऱ्या श्रद्धेने आणि विश्वासाने जर हा मंत्र तुम्ही ऐकला तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आज तुमच्या पदरात इतके धन पडणार आहे की तुमच्या नशिबावरच विश्वास बसणार नाही. मंडळी, तुम्हाला असे वाटते का की माझ्या वाट्याला इतके दुःख आहे की त्याचे दुःख करावे की आनंद हेच काही कळत नाही. कारण मंडळी, एखादी गोष्ट अति झाली की मग त्याचा वाईट किंवा चांगला परिणाम आपल्याला सारखाच असतो. मंडळी, एका संकटातून बाहेर पडलो नाही तर दुसरे संकट उभे असते. त्यातच आजच्या जीवनशैलीमध्ये नात्याचे बंध तुटत चालले आहेत. कारण पूर्वी कसे होते ना, एकत्र कुटुंब पद्धती होती, एकमेकांचा आधार होता. त्यामुळे आता एखादे संकट आले तर माणूस पुरता खचून जातो. त्यात महागाई इतकी की आलेला पैसा पुरत नाही. त्यातूनच कर्जाची वाढती रक्कम आणि मग त्यातूनच आयुष्यात सगळा गोंधळ होतो. काय करावे काय करू नये हेच कळत नाही. काय खरे आणि काय खोटे हेही कळत नाही. मंडळी, तुम्हालाही असा गोंधळ झाल्यासारखा वाटतो का? तर अशा वेळेस अजिबात टेन्शन घ्यायचे नाही. तुमच्या सर्व चिंता स्वामीचरणी सोडून द्या आणि मोकळे व्हा. स्वामी सर्व काही बघून घेतील आणि आपल्याला सुख, शांती, समृद्धी सर्व काही स्वामी देतील. मंडळी, स्वामींचं दुसरं नाव चमत्कार आहे. तुमच्या जीवनात एकदा का स्वामी आले की तुमचे जीवनच बदलून जाईल. माणूस प्रचंड शांत होतो, त्याचे अस्थिर मन स्थिर होऊ लागते आणि आपण सतत स्वामींच्या नामस्मरणात लीन राहिलो तर हळूहळू आपल्या जीवनात अशा चांगल्या गोष्टी आकर्षित होतात
जे आपल्याला फक्त स्वप्नवत असेल. आपल्यात अचानक सकारात्मकता येते, आपण प्रचंड आनंदी राहायला लागतो. आपल्याला बाहेरील चमक अस्थिर करू शकत नाही. स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो. काय सत्य आणि काय व्यर्थ हे आपल्याला पटकन कळते. मंडळी, तुम्ही कितीही गरिबीत दरिद्रीत असू द्या, स्वामी तुमचे सर्व दुःख नष्ट करतील. तुमच्या जीवनात इतके धन देतील की तुम्ही करोडपती बनाल. वाहन, घर, संपत्ती याची कशाचीही कमतरता तुम्हाला भासणार नाही. फक्त अट एवढीच आहे की मनात जराही स्वामींबद्दल शंका नको. होईल का? स्वामी करतील का? कधी होणार? किती दिवस लागणार? असे झाले तर, मग तसे झाले तर, या शंकांना पूर्णविराम द्या आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि मग बघा, आपल्या जीवनात इतके सुख येईल की आपणच त्याच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. मंडळी, स्वामी सेवेमुळे भक्तांची कशी आयुष्य बदलली, एक एक प्रसंग जर तुम्ही आठवला तर अंगावर शहारे येतील. अगदी आता जीवनातलं सगळं संपलेलं आहे, काहीच माझ्या जीवनात राहिलेलं नाही, अशी म्हणणारी लोक जेव्हा स्वामी सेवेत येतात तेव्हा त्यांना प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळून त्यांचे इतके भले होते की त्याच्यावर त्यांचा विश्वास देखील बसत नाही. स्वामींमुळे एका क्षणात आपल्या आयुष्याला टर्निंग पॉईंट येतो आणि आपण यशस्वी होतो. आणि म्हणूनच चमत्काराचे दुसरे नाव स्वामी आहेत. माझे स्वामी खूपच दयाळू आहेत. फक्त स्वामी सेवेत या, मन किती शांत होते ते तुम्हीच अनुभवा. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ. 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 ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ.
ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। 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 ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ।
ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ।